टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये हवेची ढासळणारी गुणवत्ता सध्या चिंतेचा विषय बनलेली आहे। आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये हवेचा स्तर ढासळलेला आहे आणि मुंबईतील AQI हा 173 वर धोकादायक श्रेणीत पोहोचलेला आहे। मुंबईत पुन्हा धुरकट वातावरणासोबत उकाडाही जाणवू लागलेला आहे, त्यामुळे संमिश्र वातावरणाची निर्मिती सध्या पाहायला मिळते। जगातील प्रदूषणग्रस्त शहरांच्या यादीत मुंबई सध्या 53व्या क्रमांकावर पोहोचलेली आहे। हवेतील PM 2.5चं प्रमाणही वाढलंय, 87 वर पोहोचलंय, तर PM 10चं प्रमाण हे 217 वर पोहोचलेलं आहे। दिवसेंदिवस यात वाढ होताना पाहायला मिळते। यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आणि फुफ्फुसाचे आजार जडू लागले आहेत, घशाचे आजार जडू लागलेले आहेत। सध्या मुंबईमध्ये मोठी विकास कामं आणि इमारतीच्या बांधकामात वाढ झाल्यामुळे धुळीकणे हवेत मोठ्या प्रमाणात मिसळत आहेत आणि त्यामुळे हवेची गुणवत्ताही ढासळत चालल्याची माहिती महानगरपालिकेकडून दिली जाते। मुंबईच्या या वायू प्रदूषणावर मुंबई महानगरपालिका तसेच राज्याचं पर्यावरण विभाग अलर्ट मोडवर आहे। मनपाकडून 150 वॉटर कॅनननं फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विविध भागात फवारणी होते, जनजागृती केली जाते, पण याचा फारसा फरक जाणवताना दिसत नाहीये। तर यासोबतच आपण पाहतोय की मुंबईची जी स्कायलाईन आहे त्यावर याचा थेट परिणाम होताना पाहायला मिळतोय आणि यातून मुंबईकरांची सुटका कधी होणार हा आताचा मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन रवी साखरकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।